10व्या परिच्छेदाला आरंभ होतो. त्याच्यामध्ये कार्याध्यासाचा संभव सांगितलेला आहे. पूर्वपक्षाने कार्याध्यासाचा असंभव सांगितला होता. या तरंगामध्ये फक्त कार्याध्यास आणि कारणाध्यास संभवनीय कसं आहे एवढंच सांगणार आहे. त्याचं स्वरूप आणि प्रयोजन त्याचं विशेष स्पष्टीकरण करणार नाही. ते 4थ्या तरंगामध्ये होणार आहे. तर याच्यामध्ये तो म्हणतो की जे जगद्रूप कार्य आहे ते मुळे आध्यस्थ नाही, ते सत्यच आहे. त्यामुळं कारणासहित जगन्निवृत्ती मुमुक्षूला अपेक्षित आहे, परंतु कार्याचा विचार अगोदर करणं आवश्यक आहे. त्याचं कारण का, तर साक्षात दुःखाला कारण कोण आहे, कार्य आहे का कारण आहे? साक्षात दुःखाचं कारण कोण आहे, कार्य आहे. हे संपूर्ण दृश्य असणारं जगत हे आपल्याला दुःख देतं. म्हणून दृश्य असणारं जगत ते सत्य का मिथ्या हे पहिल्यांदा ठरायला पाहिजे. म्हणून ते कार्यरूप असणारं जगत हे सत्य आहे असं तो सांगतो, मिथ्या नाही. कारण कोणत्याही मिथ्या कारण जे आपलं कार्य जे आहे त्या अध्यस्थ ठरण्यासाठी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतात. दुसरी गोष्ट काय, प्रमाता प्रमाण आणि प्रमेय यांच्यामध्ये दोष पाहिजे. आणि तो सांगतो की प्रमाता प्रमाण आणि प्रमेय यांच्या ठिकाणी दोष सिद्ध होण्याच्या अगोदर प्रमाता प्रमाण आणि प्रमेय हे सुद्धा कार्यामध्येच अंतर्भूत होतात, जगद्रूपी कार्यामध्येच यांचा अंतर्भाव होतो. त्यामुळं जर पहिल्यांदा त्यांचे प्रमातादिकांची सिद्धी होत नाही तर नंतर त्यांच्यामधले दोष आपण सांगायचे. परंतु जर त्यांची सिद्धी होत नाही तर त्याच्यात दोष सांगता येत नाही. म्हणजे याचाच अर्थ ते कार्य आध्यस्थ असणं शक्य नाही. जो पदार्थ आध्यस्थ नसतो तो सत्य असतो. सत्य पदार्थाचे अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होत नाही, त्याच्यासाठी कर्मच करायला पाहिजे. किंवा दुसरं सांगतो सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार जर व्हायचे असतील तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत कधीतरी सत्य असलं पाहिजे. परंतु ब्रह्माहून दुसरा कोणताच पदार्थ सत्य नसल्यामुळं ते सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे तुमच्यामध्ये संभवतच नाही. बरं, वेदांताचे मत आहे की परमात्म्याच्या अतिरिक्त कोणताच पदार्थ सत्य नाही. म्हणजे जगत हे कधीच सत्य नव्हतं. आणि जगत जर कधीच सत्य नव्हतं तर त्या सत्यवस्तूच्या ज्ञानापासून होणारा जो संस्कार तोही असणं संभवनीय नाही. अर्थात सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराचा अभाव आहे. प्रमाता प्रमाण प्रमेय यांची सिद्धी होत नाही, म्हणजे त्यांच्या ठिकाणी दोषत्रयाचीही सिद्धी होत नाही. म्हणून आपल्याला हा कार्यरूप असणारं जगत किंवा ते जे कार्य आहे ते आध्यस्थ आहे असं म्हणता येणार नाही. अर्थात ते कार्य काय आहे, सत्य आहे. आणि सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने होत नाही, ती क्रियेने होते, कर्माने होते. मग आता ते कर्म कशा प्रकारे करायचं याचं कालपर्यंत कर्माने मोक्ष कसा प्राप्त होतो याचं त्यांनी विवरण करून सांगितलं. असा आपला विषय चालला. तर पूर्वपक्षाने कार्याध्यासाची सिद्धी होऊ दिली नाही. आता सिद्धांत पक्षाची जबाबदारी काय आहे, कार्य हे आध्यस्थ आहे असं जर ठरलं, कार्याध्यास जर सिद्ध झाला तर मग जो पदार्थ आध्यस्थ असतो त्याची तो पदार्थाच्या अधिष्ठान ज्ञानाने काय होते, निवृत्ती होते. मग अशा प्रकाराने सांगता येईल अशी एक उभारणी त्या सिद्धांत पक्षाला करावी लागते. मग आता या ठिकाणी कार्याध्यासाचा संभव, तो म्हणतो कार्याध्यास असंभव आहे. कोण म्हणतो, पूर्वपक्ष. पूर्वपक्ष कार्याध्यासाचा असंभव सांगतो आणि वेदांत पक्ष कार्याध्यासाचा संभव सांगतो. ते कशा रीतीनं सांगतो याविषयीचा आता विचार चालू आहे. वाचू. सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. आता पुन्हा एक सिंहावलोकन न्यायाने पाठीमागं जे झालं, पूर्वपक्षीनं जे आपलं म्हणणं मांडलं त्याचा उत्तर पक्षच काय करतो, पुन्हा त्याचा अनुवाद करून सांगतो आणि नंतर त्याचं खंडन करतो. त्याचं सारांश रूपाने पूर्वपक्षाचं काय म्हणणं आहे तो सिद्धांतीच मांडतो. पूर्वपक्षीचे म्हणणे अध्यासाची सामुग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही, सत्य आहे. पूर्वपक्षीचं म्हणणं काय आहे, अध्यास व्हायचा असेल तर अध्यासाला सामुग्री लागते. सामुग्री म्हणजे काय, अनेक कारणांचा समुदाय, त्याला म्हणतात सामुग्री. पण अध्यास होण्यासाठी लागणारी जी सामुग्री आहे ती सामुग्री या ठिकाणी सिद्ध होत नाही, म्हणून बंध अध्यस्त नाही, अर्थात तो सत्य आहे. बंध होण्यासाठी सामुग्री पाहिजे आणि ती सामुग्री जी आहे म्हणजे बंध अध्यस्त आहे हे ठरण्यासाठी सामुग्री पाहिजे. सामुग्री सिद्ध होत नाही याचाच अर्थ बंध अध्यस्त नाही. मग बंध कसा आहे, अहंकाराने अनात्म पदार्थाचा बंध हा जर मिथ्या नाही किंवा कल्पित नाही तर अर्थात तो कसा आहे, सत्य आहे.
त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. बंध जर एकदा सत्य ठरला तर सत्य पदार्थाची ज्ञानाने कधीच निवृत्ती होत नसते. रज्जूवरचा सर्प रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होईल, परंतु जर सर्पच सत्य सर्प असला तर त्याची कोणत्याही ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला काही ना काही क्रियाच करावी लागेल. म्हणून म्हणतात सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. वेदबोधित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल. मग बंधाची तर निवृत्ती व्हायला पाहिजे. ती कशाने होईल तर अधिष्ठान ज्ञानाने होणार नाही, तर अर्थात ती होण्यासाठी कर्माने त्याची निवृत्ती होईल. कोणत्या कर्माने? वेदबोधित म्हणजे वेदाने जे कर्माचं विधान केलेलं आहे, हे अमुक हे कर्म करा, अमुक कर्म करू नका असं ते विहित, निषिद्ध, प्रारब्ध, क्रियमान, संचित, नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध आणि प्रायश्चित्त अशा प्रकारे जर व्यवस्थित कर्माचा विचार केला आणि त्या कर्म निगुतीनं म्हणजे ते कर्म आम्ही सांगतो त्या रीतीनं वेदबोधित अशा कर्माचं अनुष्ठान केलं तर तुमच्या ह्या बंधाची निवृत्ती होऊ शकेल. अर्थात कर्मबंधाची निवृत्ती ही कर्मानेच होईल असं कोण म्हणतं? पूर्वपक्ष म्हणतो. वेदबोधित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल. ते कर्म कोणते व कसे आचरण करावे याचाही विस्तारपूर्वक विचार सांगितला आहे. आता ते कर्म कोणतं कर्म आहे आणि त्याचा कसं अनुष्ठान करावं हे विस्ताराने, कर्माने मोक्ष कसा प्राप्त होतो या परिच्छेदामध्ये पूर्वपक्षांनी सांगितलेलंच आहे. तूर्त बंध अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. आता त्यांनी कशाने मोक्ष मानू? कर्माने मोक्ष मानू, परंतु कर्माने मोक्ष मानण्यापेक्षा त्यांनी आम्हाला विरोध कशासाठी केलेला आहे का? बंध अध्यस्त नाही, तेव्हा आमच्यावर जबाबदारी एवढीच आहे. परत त्याच्या कर्माने कसा मोक्ष होतो त्याचं खंडन नंतरची गोष्ट आहे, परंतु पहिल्यांदा आमचा बंध अध्यस्त आहे हे आम्हाला सिद्ध करायचं आहे. अर्थात जर बंध अध्यस्त ठरला तर तुम्हाला अधिष्ठान ज्ञानाने त्याची निवृत्ती करणं ही शक्य होईल. म्हणून आता अधिष्ठान ज्ञानाने त्याची कशी निवृत्ती होते याच्यापेक्षा पहिलं काय करायचं? बंधाचा अध्यास होणं शक्य आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकारादी अनात्म पदार्थाचा बंध होणं शक्य आहे आणि तो बंध आहेच आहे, पण तो कसा आहे? अध्यस्त आहे, हे आम्हाला सिद्ध करायचं आहे. तूर्त बंध अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. मुख्य प्रश्न कोणता आहे? बंध अध्यस्त आहे की नाही. आता पूर्वपक्षाच्या मताने सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता, प्रमाण, प्रमेय यांच्या ठिकाणी असणारे दोष ही कार्याध्यासाची सामुग्री आहे आणि ती बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध होत नसल्यामुळे बंध अध्यस्त नाही असे म्हणणे आहे. पूर्वपक्षाचं म्हणणं काय आहे? पहिल्यांदा बंध अध्यस्त आहे हे ठरण्यासाठी तुम्हाला काही कारण परंपरा सांगितली पाहिजे. बंधाचा अध्यास होण्यासाठी बंधाची काय पाहिजे? अध्यासाची सामुग्री पाहिजे. ती कोणती आहे? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय या ठिकाणी असणारे दोष. त्यापैकी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराची सिद्धी होत नाही आणि प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय यांच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होत नाही, अर्थात बंध अध्यस्त नाही. आणि जो पदार्थ अध्यस्त नसतो तो अर्थात सत्य असतो. एवढंच तूर्ताला त्यांनी केलेलं प्रतिपादन आहे आणि आम्हाला खंडन करायचं म्हणजे बंध अध्यस्त आहे एवढं तूर्त म्हणजे सध्या आम्हाला सिद्ध करायचं आहे असं ते सांगतं. त्याचं म्हणणं आहे की बंध अध्यस्त नाही. तर सिद्धांत मतात याचे पहिले उत्तर असे आहे की ही वर वर्णन केलेली कार्याध्यासाची सामुग्रीच नाही. त्या पूर्वपक्षांनी काय सांगितलं होतं? कार्याध्यासाची सामुग्री सांगितली आणि त्या कार्याध्यासाची सामुग्री सिद्ध होत नसल्यामुळं कार्याध्यस्त नाही असं त्यांनी प्रतिपादन केलं होतं. पण आमचं पहिला सिद्धांत वेदांताचा असा आहे की सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय यामधील दोष ही मुळी कार्याध्यासाची सामुग्रीच नाही हे आमचं पहिलं म्हणणं आहे असं सिद्धांती सांगतो. कारणाच्या समुदायास सामुग्री म्हणतात. अध्यासाला मुळीच सामुग्री लागत नाही असे आमचे म्हणणे नाही, पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार व प्रमातादी दोषत्रय ही सामुग्री नाही. आता ते म्हणतात तो काय म्हणतो? कार्य अध्यस्त नाही, अध्यास होण्यासाठी सामुग्री पाहिजे. सामुग्री कशाला म्हणतात? अनेक कारणांच्या समुदायाला सामुग्री म्हणतात. आता एक आमचं असं म्हणणं आहे का अध्यास होण्याला कारण पाहिजे,
कारण लागत नाही असं आम्ही म्हणत नाही, परंतु त्यांनी सांगितलेली जी सामुग्री आहे तिच्यामुळं अध्यास होतो असं आम्हाला म्हणायचं नाही. अध्यास होण्यासाठी प्रमाता प्रमाण आणि प्रमेयांच्या ठिकाणी दोष किंवा सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही मात्र कार्याध्यासाची सामुग्री नाही. पण याचा अर्थ काही कोणतंच कारण नसताना अध्यास होतो असंही आमचं म्हणणं नाही. कार्याध्यासास फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहेत, दोषत्रय कारणच नाहीत. आता कार्याध्यास होण्यासाठी जे कारण आहे ते कारणामध्येही पुन्हा तुम्ही जे म्हणता ना सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही, मग कारण काय आहे? सत्यवस्तू ज्ञानजन्य हे पद काढून टाकायचं आणि सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे आणि प्रमाता प्रमाण आणि प्रमेयातले दोष तर मुळी अध्यासासाठी कारणच नाहीत असं आमचं म्हणणं आहे. ठीक आहे ना. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार व प्रमाद आदी दोषत्रय ही सामुग्री नाही. कार्याध्यासात फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहेत, संस्कार कारण आहेत, वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहेत. पण कोणते? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे कारण नसून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार ही कार्याध्यासाची सामुग्री आहे किंवा हेच खरं त्याचं कारण आहे असं सांगतात. दोषत्रय कारणच नाही. दोषत्रय म्हणजे 3 दोष, म्हणजे प्रमाता प्रमाण आणि प्रेमी यांच्यामध्ये असणारे दोष, हे 3 दोष ही काय अध्यासाला कारण नाहीत. अध्यासाला कारण फक्त काय आहे? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. कारणाचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही तेच कारण. अध्यासाचं कारण कोण आहे हे सांगायचं झालं तर तुम्हाला सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणता येणार नाही. म्हणायचं झालं तर काय? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. आणि कारण तेच कारण आहे असं का म्हणतात? कारण काय कशाला म्हणतात? जे असलं तर कार्य होतं आणि नसलं तर कार्य होत नाही. आता घटरूप कार्य आहे, तर मृत्तिका असली तर होतं, मृत्तिका नसली तर होत नाही, म्हणून त्या घटाचं कारण कोण आहे? मृत्तिका. तसं जे असलं म्हणजे जे संस्कार असतील तर कार्य होतं आणि जे संस्कार नसतील तर कार्य होत नाही. म्हणून या ठिकाणी संस्कार कारण आहेत, पण कोणते संस्कार कारण आहे? त्या ठिकाणी सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहेत. म्हणजे याचा अर्थ ते कारण का म्हणतो? ज्याच्या असण्याने कार्य होतं आणि ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही. म्हणजे याचा अर्थ सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असतील तर तुम्हाला अध्यास घडतो आणि सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार नसतील तर कार्य अध्यास घडत नाही. तसं सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असतील तरच कार्य झालं पाहिजे आणि सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसतील तर कार्य होता कामा नये. आणि असं झालं तर मग आम्ही काय म्हणू? अध्यासाची सामुग्री कार्याध्यासाची सामुग्री कोण आहे? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. कारण जर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असतील तर काय होईल? अध्यासरूपी कार्य घडेल आणि सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसतील तर कार्य होणार नाही. आणि असं झालं तर आम्ही त्याला कारण आहे म्हणजे कशाचं? अध्यासाचं कारण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत असं आम्ही म्हणू. बरोबर ना? तर ते सांगतात ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही तेच कारण. जसा सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पा अध्यास होतो तसा सत्य सर्पाचा ज्ञान संस्कार नसता वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले तरी त्या मिथ्या ज्ञान संस्कारानेही रज्जूवर सर्पाध्यास होतो. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसताही अध्यास घडतो. म्हणजे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाच कारणच नाही. आता तुम्ही काय म्हणता? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे. आता कारण कशाला म्हणायचं? जे असण्याने कार्य होतं आणि नसण्याने कार्य होत नाही. आता एखाद्या माणसाला सत्य सर्प कधीच आयुष्यात त्यांनी पाहिला नाही, बरोबर? सत्य सर्प कधीच पाहिला नाही. मग सत्य सर्पच पाहिला नाही तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार त्याच्या ठिकाणी असतील का? कारण सत्य सर्प पाहिलाच नाही. पण त्यांना कोणीतरी चित्रात एक असा साप असतो काढून दाखवला किंवा वादीचा किंवा दोरीचा आकार करून असा लांबट साप असतो असं सांगितलं आणि नंतर जर त्याला कधी मंद अंधकारामध्ये एखादे रज्जू पडले असले तर त्याला सर्पाचा भ्रम होतो की नाही? होतो. मग त्यांनी सत्य सर्प कधी पाहिलाय का? नाही. मग ज्याच्या असण्याने कार्य होतं नसण्याने कार्य होत नाही हा निकष आहे, ही कसोटी आहे त्याची. मग आपल्याला असं म्हणता येईल का त्याला भ्रम झाला की नाही? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार होते का? नाही. तरी भ्रम झाला की नाही?
आणि मग त्याला कारण म्हणता येईल का? नाही. मिथ्या सर्प त्याला दाखवला चित्रातला, तरी त्या मिथ्या वस्तूच्या ज्ञानापासून उत्पन्न झालेले जे संस्कार आहे, फक्त इथं काय आहे, सर्पत्व सजातीय, म्हणजे सर्पत्व ही जाती आहे. सर्पत्व ही जाती आहे, ते रज्जूवर तुम्हाला सर्प दाखवला किंवा वादीवर सर्प दाखवला, चित्रावर दाखवला. आता या ठिकाणी तुम्हाला सर्पाचा भास झाला, तो त्याच्या ठिकाणी काय सर्पत्व आहे. आणि सर्प असा असतो, त्या वादीचा साप करून दाखवला, त्याच्या ठिकाणी काय सर्पत्व. सर्पाच्या ठिकाणी कोणती जाती राहते? सर्पत्व. मनुष्याच्या ठिकाणी कोणती जाती राहते? मनुष्यत्व. मग सजातीय त्या सर्पाच्या जातीच्या दुसऱ्या सर्पाचं ज्ञान झालं तरी तुम्हाला भ्रम झाला की नाही? मग सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार, बरं, हे जर तुम्हाला सर्पाचं कधी ज्ञान नाही आणि त्याच्या सर्पत्व जातीचंही ज्ञान नसेल तर तुम्हाला भ्रम होईल का? नाही. ज्याच्या असण्याने कार्य होतं, म्हणजे कोणत्या असण्याने? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असतील तर सर्पाचा अध्यासरूप कार्य, सर्पाध्यासरूप कार्य घडतं. आणि सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसतानाही घडतं की नाही? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसले तरी सर्पाचा भ्रम होतो की नाही? मग जर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसले तरी सुद्धा जर भ्रम होतो, तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे त्या अध्यासाचं कारण आहे असं म्हणता येईल का सर्पाच्या अध्यासाचं? कारण आमचं कारण कशाला म्हणतात? असण्याने कार्य झालं पाहिजे आणि नसण्याने कार्य होता कामा नये. परंतु सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार होते का तुम्हाला? ज्यांनी कधी सत्य सर्प पाहिलाच नाही तरी त्याला भ्रम झाला की नाही? मग कारण जे म्हणायचं ते सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराला म्हणायचं का सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्काराला म्हणायचं? हां बोला. हां, सजातीय हे अगदी कळून म्हणता ना तुम्ही? हां ठीक आहे. पुन्हा बघा. जसा सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो. सत्य सर्प जर कोणी पाहिला असेल तर त्यालाही काय होतं? रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. पण एखाद्याला नसलं ज्ञान तरी त्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. पण कधी सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असतील तर. मग खरं अध्यासाचं कारण किंवा सर्पाध्यासाचं कारण सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणायचं की या ठिकाणी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणायचं? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे काय? सर्पाध्यासाचं कारण आहे. जे असण्याने कार्य होतं आणि नसण्याने कार्य होत नाही हे त्याला म्हणतात कारण. हे कारणाचं केलेलं लक्षण हे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारावर बसतं का सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारावर बसतं? म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारालाच काय म्हणायचं? कारण. ऐक नाही, कारण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसतानाही अध्यास घडतो की नाही? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसतानाही अध्यास घडतो. पण सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार नसतील तर अध्यास घडेल का? खरा सर्प पाहिला असला तरी अध्यास घडतो. ऐकलं? कारण का सर्पत्व आहे जाती, आणि वादीचा केलेला सर्प असला तरी अध्यास घडतो. कारण ते काय आहे? सजाती आहे, त्या सर्पाच्या जातीचं आहे. ऐकी नाही, त्याच्या सर्पत्व जाती कुठं राहते? एका सर्पामध्ये का सगळ्या सर्पांमध्ये राहते? सगळ्या सर्पांमध्ये राहते. म्हणून तीच काय आहे? अध्यासाचं कारण आहे. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. जसा सत्य सर्पाच्या ज्ञानसंस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो, तसा सत्य सर्पाचा ज्ञानसंस्कार नसता वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले तरी त्या मिथ्या ज्ञान संस्कारानेही रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो. वास्तविक ते ज्ञान कोणतं आहे? वादीच्या सर्पावर चित्रात काढलेला ते मिथ्या आहे की नाही? पण मिथ्या ज्ञानजन्य संस्कारापासूनही सर्पाचा अध्यास घडू शकतो. ते काही सत्यच वस्तू असली पाहिजे असं काही नाही. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसतानाही अध्यास घडतो. म्हणजे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाच कारणच नाही. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाचं मुळी कारणच नाही. कारण सत्यवस्तूच्या ज्ञानजन्य संस्कारा वाचून जर अध्यास घडलाच नसता तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाच कारण म्हणता आले असते. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार जिथं नसतील तिथं अध्यास घडता कामा नये. पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसतानाही अध्यास घडू शकतो.
मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्कारानेही अध्यास घडतो असा जर प्रत्यक्ष अनुभव आहे तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचा हेतू आहे हे म्हणणे बरोबर नाही. आता तुम्ही जरी किती आग्रहाने म्हणत असलाय तरी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नसतानाही ज्या अर्थी अध्यास घडतो केवळ सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारापासून किंवा मिथ्या ज्ञानजन्य संस्कारापासूनही जर अध्यास घडतो तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हेच अध्यासास कारण आहे असं तुमचं म्हणणं हे दुराग्रहाचं नाही का? हे दुराग्रहाचं म्हणणं आहे. याकरिता कारणाचे लक्षणातून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असेच कारण मानणे आवश्यक आहे. आता कारणाचं लक्षण तुम्ही काय केलं तर अध्यासाच्या सामुग्रीमध्ये का सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे तुम्ही त्या काय अध्यासाला कारण आहेत. परंतु या ठिकाणी तुमचं सिद्ध झालं का सत्यवस्तू ज्ञानजन्य? मग तुम्ही असा बदल करा, आता सत्य शब्द फक्त काढून टाका आणि त्याच्या ठिकाणी कोणता शब्द योजा? सजातीय. मग सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाला कारण नसून त्या ठिकाणी काय सत्यच्या ऐवजी कोणता शब्द काढायचा? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाचं कारण आहे. म्हणजे कारणाचं केलेलं जे लक्षण आहे ते त्या ठिकाणी योग्य बसतं. कारणाचं काय लक्षण आहे? जे असलं तर कार्य घडतं, नसलं तर कार्य घडत नाही. तसंच सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण ठरतात का मग सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार? मग कारण आपण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराला द्यावं कारणत्व की कारणत्व आपण सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्काराला द्यावं? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्काराला द्यावं. ठीक आहे ना? याकरिता कारणाचे लक्षणातून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असे कारण मानणे अवश्य आहे. मानावंच लागेल की नाही? मग आता कारणाचे असे लक्षण केले म्हणजे आत्म्याहून बंध कुठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे हा पूर्वपक्षीने दिलेला दोष आपोआप गेला. त्यांनी सांगितलं की कार्याध्यासाचं कारण कोण आहे? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. पण आता एकदा आम्ही पहिल्यांदा काय सिद्ध केलं? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही अध्यासाची मुळी सामुग्रीच नाही. मानायची झाली तर कोण आहे? म्हणजे मानायची कोणती सामुग्री? त्याची सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. त्यामुळं बंध हा कुठंतरी सत्य असता तरच त्या सत्यबंधाचे काय झाले असते? संस्कार झाले. सत्यबंधाचं ज्ञान होऊन त्या ज्ञानाचे संस्कार झाले असते आणि मग आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकारादी अनात्म बंधाचा काय झाला असता? अध्यास झाला असता. पण असं म्हणणं योग्य आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ कारण सत्यवस्तू ज्ञानजन्य कारण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाला कारण आहे हे तुमचं मुळे जे कारण आहे ते कारणच काय हे चुकीचं आहे. बरोबर ना? तिथं फक्त काय करायचं? कारणाच्या लक्षणामध्ये तुम्ही सत्य शब्द काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी सजातीय वस्तू आपलं सजातीय एवढा शब्द टाकायचा. त्यामुळं कारण घडण्यासाठी काय सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराची आवश्यकता आहे हा तुमचा पहिला मुद्दा आहे, तोच या ठिकाणी खोडला गेला. म्हणजे पूर्वपक्षाने दिलेला जो दोष आहे तो दोषाचं निराकरण झालं. संस्काराचे जनक जे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा जो विषय तो सत्य असो किंवा मिथ्या असो तो विषय सजातीय मात्र असला पाहिजे. याच्यावरून काय झालं की संस्काराचे जनक संस्कार कशामुळे होतात? पूर्वी झालेल्या ज्ञानाचे संस्कार होतात. अगोदर काय कोणत्याही वस्तूचं ज्ञान झालं की ती वस्तू जरी गेली तरी त्याचं ज्ञान आपल्याला झालेलं असतं, त्या ज्ञानाचा संस्कार आपल्या ठिकाणी असतो. तर तेच सांगतात संस्काराचे जनक जे ज्ञान, कोणत्याही संस्काराचं जनक म्हणजे उत्पन्न करणार अगोदर काय? संस्कार व्हायला अगोदर त्या पदार्थाचं झालेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाचा जो विषय आणि त्या ज्ञान आपल्याला काय झालं? सर्पाचं ज्ञान आणि त्या ज्ञानाचा विषय कोण आहे? सर्प. बरोबर ना? सर्पाचं झालेलं ज्ञान आणि ज्ञानाचा विषय जो सर्प तो सत्य असो किंवा मिथ्या असो, तुम्ही पहिलं तुम्हाला ज्ञान काय झालेलं आहे? सर्पाचं ज्ञान झाले आणि त्या ज्ञानाचा विषय कोण आहे? सर्प. तो आता सत्य असो किंवा मिथ्या असो तो विषय सजातीय मात्र असला पाहिजे. तो विषय सत्य असो म्हणजे सत्य सर्प पाहिलेला असला तर त्या सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारामुळे सुद्धा तुम्हाला सर्पाचा अध्यास घडू शकतो आणि
आणि तो सर्प जर वादीचा किंवा चित्रातला असला तरी तुम्हाला अध्यास घडू शकतो. त्यामुळं ते पदार्थाचं होणारं ज्ञान आणि त्या ज्ञानाचा विषय जो सर्प, तो सत्य असो किंवा मिथ्या असो तरी तुम्हाला अध्यास घडू शकतो. कशाचा? सर्पाचा अध्यास घडू शकतो. वारुळावर असणाऱ्या सापावर आणि चित्रात काढलेल्या सापावर सर्पत्व ही एकच जाती आहे. सजातीय मात्र असले पाहिजे दोन्ही. आता वारुळात प्रत्यक्ष पाहिलेला सर्प किंवा चित्रात काढलेला सर्प, दोन्ही ठिकाणी सर्पत्व जाती आहे की नाही, म्हणून त्याच्यामध्ये अध्यास होण्यासाठी त्याच्यामध्ये सर्पत्व दोन्हीकडे असलं पाहिजे, म्हणजे सजातीय असलं पाहिजे. म्हणजे सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे म्हणणं बरोबर आहे. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणता येत नाही, कारण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हेच जर अध्यासाची सामग्री आहे असं म्हटलं तर वादीतला सर्प असला किंवा चित्रात सर्प पाहिला असला आणि आयुष्यात कधीच सत्य सर्प पाहिला नसला तर अध्यास होऊ नये. पण होतो तर खरा, आणि ही गोष्ट अनुभवाची की नाही. मग त्याच्यामध्ये सत्यवस्तूचे ती वस्तू सत्य असली पाहिजे का फक्त सजातीय असली पाहिजे? सजातीय असली पाहिजे. सजातीय वस्तू सजातीय वस्तू मिथ्या जरी असली तरी त्या मिथ्या ज्ञानाचा संस्कार सुद्धा अध्यासाला कारण होईल. आणि सत्य वस्तू असली तरी ते सुद्धा, वारुळावरचा सर्प असो नाही तर वादीवरचा सर्प असो, सर्पत्व जाती दोन्हीकडे मात्र असली पाहिजे. याचाच अर्थ सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार ही अध्यासाची सामुग्री आहे. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही अध्यासाची मुळी सामुग्रीच नाही. किंवा कारणाच्या समुदायाला काय म्हणतात? सामुग्री असं म्हणतात. ही सामुग्रीच या ठिकाणी सिद्ध नाही. वारुळात असणाऱ्या सापावर आणि चित्रात काढलेल्या सापावर सर्पत्व ही एकच जाती आहे, म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजाती आहे. मिथ्या सर्पाचं ज्ञान आणि सत्य सर्पाचं ज्ञान सारखंच आहे की नाही. आणि ज्ञानाचा विषय कोण आहे? सर्प. तो सजाती आहे की नाही? सजाती आहे ना. म्हणून त्यांनी सांगितलं मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजाती आहे. मिथ्या सर्पाचं ज्ञान आणि सत्य सर्पाचं ज्ञान हे दोन्ही सजाती आहे की नाही. कोणत्या? मिथ्या सर्पाचं ज्ञान कोणत्या? सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजाती आहे. आणि मिथ्या सर्पाच्या ज्ञान संस्काराने अध्यास घडतो. मिथ्या सर्प पाहिला तरी मिथ्या सर्पाचं झालेलं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचे झालेले जे संस्कार आहे, त्या संस्कारापासून पुन्हा आपल्याला सर्पाचा अध्यास घडू शकतो. म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचे कारण आहे हे सिद्ध झाले. या सर्वावरून सिद्ध काय झालं? अध्यासाला कारण कोण आहे? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण नाही, तर अध्यासाला कारण नाही, तर सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाला कारण आहे. आता अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कारद्वारा अध्यासास कारण आहे याचा विचार करू. आता थोडासा वेगळ्या प्रकारचा विचार सांगितला त्यांनी की अध्यासाला कारण काय तुम्ही सांगितलं? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असं सांगितलं. तर त्याचं आता स्पष्टीकरण करतात. अध्यासात ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कारद्वारा अध्यासास कारण आहे याचा विचार करू. आता आपल्याला जेव्हा अध्यास होतो तेव्हा खरं अध्यासाला कारण काय आहे? ज्ञानापासून उत्पन्न होणारा संस्कार, ज्ञानजन्य संस्कार, किंवा त्या पदार्थाचं होणारं जे सजातीय वस्तूचं जे ज्ञान आहे ते ज्ञान संस्काराद्वारा कारण आहे. सजातीय वस्तूचं ज्ञान हे संस्काराद्वारा कारण आहे, किंवा दुसरं काय? संस्कार, बरोबर ना. ज्ञानजन्य संस्कार हे त्याला कारण आहे. म्हणजे जेव्हा अध्यास होतो तेव्हा अध्यासाला कारण ज्ञानजन्य संस्कार आहे किंवा सजातीय वस्तूचं ज्ञान हे संस्काराच्या द्वारा कारण आहे याचा विचार आता या ठिकाणी सांगतात. याचा विचार करू. कसेही म्हटले तरी अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्कारासच येते, ज्ञानास नाही. आता तुम्ही जर म्हणले की सजातीय वस्तूचं ज्ञान संस्कारद्वारा कारण आहे, संस्कारद्वारा कारण आहे, संस्कारद्वारा कारण आहे म्हणजे साक्षात कारण कोण झालं? संस्कारच झालं. किंवा तुम्ही म्हटलं की सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कारद्वारा कारण आहे म्हणजे कोण झालं कारण? किंवा सजातीय किंवा संस्कार हा सजातीय वस्तूच्या ज्ञानाद्वारा
कारण आहे. म्हणजे काय, सजातीय वस्तूचे ज्ञान हे संस्कारद्वारा कारण म्हटलं तर मुख्य द्वार म्हणजे साक्षात कारणत्व कोणाला आलं, संस्कारालाच आलं. दुसरं जर तुम्ही म्हटले की अध्यासात ज्ञानजन्य संस्कार कारण आहे, अगोदर ज्ञानापासून उत्पन्न झालेला संस्कार हा अध्यासाला कारण आहे, तरी साक्षात कारणत्व कोणाला आलं, संस्कारालाच आलं. किंवा सजातीय वस्तूचं ज्ञान संस्कारद्वारा कारण आहे म्हटलं तरी साक्षात कारणत्व कोणाला आलं, संस्कारालाच आलं. ज्ञानास नाही, कसेही म्हटले तरी अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्काराचंच येते, ज्ञानास नाही. कारण काय, ज्ञान अगोदर सजातीय वस्तूचं ज्ञान झालं तरी संस्कार असतील तर संस्कारद्वाराच काय होईल, ते अध्यास घडेल. किंवा जर तुम्हाला एखाद्या पदार्थाचं जेव्हा सजातीय वस्तूचं ज्ञान आहे ते संस्कारद्वारा कारण झालं, किंवा ते दुसरं कारण काय, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असेल तरी कारणत्व कोणाला आलं, संस्कारालाच कारणत्व आलं. प्रथम वाक्यात तर ज्ञानजन्य हे संस्काराचे विशेषण आहे. पहिलं वाक्य, प्रथम वाक्य काय आहे, अध्यासाला कारण कोण आहे, ज्ञानजन्य संस्कार. मग या ठिकाणी साक्षात कारणत्व कोणाला, संस्काराला आलं. पण संस्काराचं विशेषण कोण झालं, संस्कार झाला विशेष्य, आणि त्याचं विशेषण कोण झालं, ज्ञानजन्य हे त्याचं विशेषण झालं. प्रथम वाक्यात तर ज्ञानजन्य हे संस्काराचे विशेषण आहे. दुसऱ्या वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे पण साक्षात नाही. एका ठिकाणी काय आहे, वस्तू ज्ञानजन्य संस्कार, त्याला साक्षात कारणत्व कोणाला आलं, संस्काराला आलं. आता त्याच्यामध्ये काय झालं, ज्ञानजन्य हे काय झालं, त्याचं विशेषण झालं. आणि दुसऱ्या वाक्यात काय सांगितलं, ज्ञान संस्कार, सजातीय वस्तूचं ज्ञान हे कशाच्या द्वारा कारण आहे, संस्काराच्या द्वारा कारण आहे. असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा दुसऱ्या वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे, सजातीय वस्तूचं ज्ञान अध्यासाला कारण आहे, पण ते कोणाच्या द्वारा कारण आहे, संस्कारद्वारा. म्हणजे साक्षात कारणत्व ज्ञानाला आलं का, तिथं साक्षात कारणत्व दोन्हीकडेही संस्कारालाच आलं. दुसऱ्या मग वाक्यात फरक ह्या असं म्हटलं तर चालेल का, सजातीय वस्तूचं ज्ञान हे काय संस्कारद्वारा अध्यासाला कारण आहे असं म्हटलं तर चालेल का, चालेल. आणि वस्तू ज्ञानजन्य संस्कार, सत्यवस्तू किंवा मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा अध्यासाला कारण आहे असं जर म्हटलं तर चालेल का, चालेल. वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा अध्यासाला कारण नाही का, आणि सजातीय वस्तूचं ज्ञान संस्कारद्वारा अध्यासाला कारण नाही का, आहे. पण दोन्ही ठिकाणी समजायचं काय की साक्षात कारणत्व अध्यासाला अगोदर कोण लागतो, म्हणजे कार्य घडण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी जो असतो त्याला काय म्हणतात, साक्षात कारण म्हणतात. म्हणजे जर संस्कार असला तर त्याच्या अव्यवहित उत्तरक्षणी काय होईल, ब्रह्म कार्य अध्यासरूपी कार्य होईल. तसं ज्ञान जरी सजातीय वस्तूचं असेल आणि संस्कार जर उद्भूतच म्हणायचं ना त्याला, जर संस्कार उद्भूत झाला नाही तर तुम्हाला ज्ञान होईल का सर्पाचं. मग त्या ठिकाणी सर्पाचा अध्यास घडण्यासाठी अगोदर कोण पाहिजे, मुख्य साक्षात कारण तो कोणाला आहे, संस्काराला आहे. सजातीय वस्तूचं ज्ञान संस्कारद्वारा कारण आहे म्हणा, किंवा सजातीय ज्ञानजन्य संस्कार हा अध्यासाला साक्षात कारण आहे असं म्हणा, आहे की नाही. मुळात येतं काय, साक्षात कारण तो कोणाला येतं, संस्कारद्वारा. जरी तुम्ही म्हटले की सजातीय वस्तूचं ज्ञान हेच काय अध्यासाला कारण आहे, नाही काय आहे, पण साक्षात कारण नाही. ते कशाच्या द्वारा कारण आहे, संस्काराच्या द्वारा कारण आहे. वाचू ना. दुसरे वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे पण साक्षात नाही, तेथेही संस्कारद्वाराच कारणत्व आहे. कोणत्याही दृष्टीने ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. कोणत्या रीतीनं पाहिलं तर सजातीय वस्तूचं ज्ञान हे साक्षात कारण कधीही होऊ शकत नाही. कारण जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते असा नियम आहे. कोणतंही कारण म्हणलं त्यालाच कारण म्हणायचं का, कार्य घडण्याच्या अव्यवहित म्हणजे मध्ये कोणताही प्रतिबंध किंवा त्याला काय म्हणतं, अंतराय नाही, व्यवधान नाही किंवा अंतराय नाही, त्याला कोणताही अंतराय नाही. आता हे जर संस्कार झाला की पुढे तुम्हाला सर्पाचा भ्रम होणार. म्हणजे कार्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी जे असतं त्याला काय म्हणतात, कारण. मग कार्य सर्पाचा अध्यास हे कार्य आहे, त्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी सजातीय वस्तूचं ज्ञान असतं का संस्कार असतात, संस्कार असतात. म्हणून साक्षात कारणत्व कोणाला येईल, संस्काराला, कारण ते अव्यवहित पूर्वक्षणी असतं. तसं सजातीय वस्तू चं ज्ञान हे अव्यवहित पूर्वक्षणी नसतं, त्याच्या नंतर काय होतं, संस्कार, आणि त्या संस्काराच्या नंतर ज्ञान आपलं अध्यास घडतो.
कारण जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते असा नियम आहे. सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली असले तरी अव्यवहित पूर्वकाली नाही. आता तुम्हाला सर्पाचं ज्ञान पूर्वी नाही का? त्या वस्तूच्या ज्ञानाचा संस्कारच तुमच्यावर झालेला आहे, म्हणजे याचा अर्थ ते आहे. सर्पज्ञान पूर्वी नाही का? आहे, पण कधी नाही, अव्यवहित पूर्वकाली नाही. अव्यवहित पूर्वकाली कोण आहे? संस्कार आहे. आणि पूर्वकाली कोण आहे? ज्ञान आहे. म्हणून सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली असले, सर्पाचं ज्ञान अध्यास होण्याच्या पूर्वकाली म्हणजे अगोदर आहे की नाही तुम्हाला? पूर्वकाली आहे, तरी अव्यवहित पूर्वकाली नाही. अव्यवहित पूर्वक्षणी मात्र ते नाही. कसं अंतराय रहित ते अव्यवहित म्हणा. अव्यवहित म्हणजे काय? अंतराय रहित, त्याला कोणताही प्रतिबंध नाही, अशा प्रकार कोणतंही व्यवधान नाही, त्याला म्हणतात अव्यवहित. अव्यवहित म्हणजे अंतराय रहित ते अव्यवहित म्हणावे. अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्योत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्यक्षण. हे बघा, अव्यवहित पूर्वकाल म्हणजे काय? तर कार्योत्पत्तीच्या पूर्वकालचा अंत्यक्षण म्हणजे कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वीचा शेवटचा क्षण. म्हणजे त्याच्या पुढचा क्षण कोणता आहे? अव्यवहित उत्तरकाल. कार्यच निर्माण होतं म्हणजे कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वीचा जो शेवटचा अंतिम जो क्षण असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं अव्यवहित. अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कोणता? कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वकालाचा अंतिम क्षण, त्याला काय म्हणायचं? अव्यवहित पूर्वकाल. त्या क्षणात कारण असले पाहिजे. त्या अव्यवहित पूर्वकाली कारण असलं पाहिजे. ज्ञान तर पूर्वकाली आहे पण पूर्वकालाच्या अंत्यक्षणी नाही. ज्ञान अगोदर आहे पण पूर्वकालाच्या अंत्यक्षणी आहे का? पूर्वकालाच्या अंत्यक्षणी कोण आहे? संस्कार आहे. ज्ञान तर पूर्वकाली आहे पण पूर्वकालाच्या अंत्यक्षणी नाही. काय नाही? ज्ञान नाही. आणि काय आहे? संस्कार आहे. म्हणून ज्ञानजन्य संस्कारच कारण मानला पाहिजे. म्हणून कोणताही अध्यास घडण्याच्या पूर्वी काय मानला पाहिजे? ज्ञानजन्य संस्कार मानला पाहिजे. ज्ञान पूर्वी असलं तरी सुद्धा ते ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. साक्षात कारण कोणतंही कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वीचा जो अंतिम क्षण त्याला म्हणतात अव्यवहित पूर्वकाल. आणि तो अव्यवहित पूर्वकाली ज्ञान आहे का पूर्वकाली आहे? पूर्वकाली. आणि अव्यवहित पूर्वकाली कोण आहे? संस्कार आहे. म्हणून संस्कारात अध्यासाचं कारणत्व सांगितलं जातं. ज्ञान तर पूर्वकाली आहे पण पूर्वकालाच्या अंत्यक्षणी नाही. म्हणून ज्ञानजन्य संस्कारच कारण मानला पाहिजे. म्हणून या ठिकाणी अध्यासाला कारण कोण मानायचं? ज्ञानजन्य संस्कार. संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. संस्कार म्हणजे काय? आपल्याला अंतःकरणात असणारे जे ज्ञानाचे अत्यंत सूक्ष्म स्थिती किंवा सूक्ष्म अवस्था त्याला म्हणतात संस्कार. या कारणाचे लक्षणावर अशी शंका येते की विहित कर्म, आपण समजा साप पाहिला, सापाचं ज्ञान झालं, आता नंतर साप गेला तरीसुद्धा दुसऱ्यांदा जेव्हा आपण साप पाहतो तेव्हा आपण पूर्वी पाहिलेल्या सापाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचे झालेले जे संस्कार आहे म्हणजे ज्ञानाचीच अत्यंत असणारी सूक्ष्म अवस्था त्यालाच या ठिकाणी संस्कार असं म्हटलेलं आहे. आता या कारणाचे लक्षणावर अशी शंका येते की विहित कर्म उत्तम लोकप्राप्तीला आणि निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण आहे असे शास्त्रवचन आहे. त्यास विरोध येईल. कायिक वाचिक व मानसिक क्रियेचे नाम कर्म आहे आणि कर्मानुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो आणि लोकांतर प्राप्ती तर देहपातानंतर बहुत कालाने होते. तेथे विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही. याकरिता कारणाचे लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही. आता कारणाचं लक्षण काय केलं? जे कार्योत्पत्तीच्या अव्यवहित पूर्वकाली असतं त्याला म्हणतात कारण. असं जर केलं, लक्षण केलं की नाही आणि हेच सिद्ध केलं की नाही आणि असं कारण तो कोणाला दिलं? आपण संस्काराला दिलं. तर याच्यावर एक शंका येते. आता ही शंका घेतल्यानंतर आपल्याला वाटतं की बरोबर आहे याच्यामध्ये की, आणि शंका खूप रास्तही असं वाटतं. तर ती कशी केली? याच्यावर असा आग्रह आहे कोणाचा? ह्या पूर्व पक्षाचा, की ते म्हणतात कारणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी जे असतं त्यालाच तुम्ही कारण म्हणा
असं लक्षण करू नका. आपलं कार्योत्पत्तीच्या पूर्वकाली जे असतं त्याला कारण म्हणा. अव्यवहित पूर्वकाली म्हटलं की याच्यावर दोष येतो आणि तो दोष कोणता ते त्याला सांगतात. बघा, या कारणाच्या लक्षणावर अशी शंका येते की विहित कर्म उत्तम लोक प्राप्तीला आणि निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण आहे असे शास्त्रवचन आहे. आता शास्त्रात सांगितलेले की नाही, परोपकार हा पुण्याय आणि पापाय परपीडनम. जर तुम्ही उत्तम कर्म केलं तर ते काय होतं, म्हणजे वेदविहित असं जर कर्म तुम्ही केलं तर त्या कर्माने तुम्हाला स्वर्ग लोक प्राप्त होतो. निषिद्ध कर्म केलं तर त्याला नरक प्राप्त होतं असं शास्त्रवचन आहे की नाही. मग आता पुन्हा सांगतात ह्या शास्त्रवचनाला विरोध येईल. कारण काय, कधी चर्चेला बसलं तर शास्त्रवचनाला विरोध येऊ नये अशी चर्चा करायची असते. याच्यामध्ये आपण परवाच सांगितलं की त्या चारी शंकराचार्यांना एक नवीन पंथ निघाला, त्यांनी सर्वांना प्रश्न विचारले, काही तुमचं मी खंडन करतो, वादाला आवाहन केलं, ते सगळे आले आणि आल्यानंतर यांनीच सर्वांचं खंडन केलं आणि कोणीच काही बोललं नाही. कारण त्याची सगळी वचनं काय होती, शास्त्राच्या विरोधी होती. मग मूर्खाला काही उत्तर न देणं अनुत्तर हेच त्याचं काय हे उत्तर आहे. आणि त्यांनी जाहीर केलं का मी सगळ्यांना काय केलं, जिंकलं. असं म्हणजे याच्यामध्ये शास्त्रवचनाला विरोध येता कामा नये अशा प्रकारची जर तुम्ही चर्चा केली किंवा जर कोणी शास्त्रवचनाला विरोध येतो असा दोष दिला तर शास्त्रवचनाला विरोध येत नाही हे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे आणि आपला सिद्धांत पण सांगता आला पाहिजे. हा शास्त्राशी सामंजस्य करणारा आहे, त्याला अनुकूलच आहे असं आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. आता इथं काय म्हणतात, कार्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी असतं ते कारण असं म्हणतात. ते म्हणतात असं जर केलं तर बघा कसं शास्त्राच्या विरोधी आपलं विधान होतं. तर पुण्याने स्वर्गलोक प्राप्त होतो आणि पापाने नरकलोक प्राप्त होतं असं शास्त्रवचन आहे, ते निष्फल होईल. कसं ते सांगतात. कायिक वाचिक व मानसिक क्रियेचे नाव कर्म आहे. कर्म म्हणजे काय, वेदबोधित कर्म जो करेल तो स्वर्गाला जाईल, निषिद्ध कर्म करेल तो नरकाला जाईल असं वेदवचन आहे. आता हे जे कर्म म्हणतात तुम्ही, वेदबोधित कर्म कशाला म्हणतात, कायेने वाचेने किंवा मनाने केलेलं जी क्रिया त्याचं नाव काय आहे, कर्म. कायिक वाचिक व मानसिक क्रियेचे नाव कर्म आहे आणि कर्मानुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो आणि लोकांतर प्राप्ती तर देहपातानंतर बहुत कालाने होते. आता एखादा मनुष्य यज्ञ यागादी कर्म करतो, ते कर्म करून तिथंच संपलं की नाही, मग त्या कर्मात केलेली क्रिया किंवा कर्म कायिक असो किंवा वाचिक असो किंवा मानसिक, त्या क्रियेचा केल्यानंतर इथं लगेच नाश होतो की नाही, आणि त्याला जे स्वर्ग प्राप्त होतो किंवा नरक प्राप्त होतो तो बहुत कालाने होतो, म्हणजे देहपातानंतर होतो, आहे की नाही. मग तुम्ही जर अव्यवहित पूर्वक्षणी जे असतं ते कारण म्हटलं आणि हे कशामुळे होतं, त्याला विहित किंवा निषिद्ध कर्मामुळेच मिळतं की नाही. मग तर शास्त्रवचनाची विरोध येईल की नाही. कर्म केलं इथं, कर्म केलं आता आणि त्याचं फल कुठं मिळतं, मरणानंतर. पण तुमचं काय पाहिजे, कारण तर काय पाहिजे, अव्यवहित पूर्वक्षणी पाहिजे. आता ते कर्म अव्यवहित पूर्वक्षणी आहे का, नाही. आणि मग शास्त्र तर सांगतं त्या कर्माचं फल त्याला स्वर्ग किंवा नरकरूप फल मिळतं. मग अव्यवहित पूर्वक्षण मानला त्यावेळेला ते कर्म आहे का, नाही. आणि कर्माचंच फल सांगितलेलं आहे स्वर्ग किंवा नरक. मग ही जुळतं का, आता तुम्हाला जुळणार नाही. याचा अर्थ तुम्ही काय करा, माघारी घ्या. अव्यवहित पूर्वक्षणी असतं ते कारण असं म्हणण्याऐवजी काय म्हणता, पूर्वकाली जे असतं त्याला म्हणायचं कारण. जरी कर्माचा या ठिकाणी नाश झाला तरी कर्म पूर्वकाली आहे की नाही, आहे, आणि तेच तुम्हाला देहपातानंतर फल देईल की नाही, देईल. आणि हेच मानणं काय आहे, चांगलं आहे असं कोण म्हणतो, पूर्वपक्ष. इथं अभिपेत्य परिहार आहे, सिद्धांत बोलून राहिला ना सिद्धांत पक्ष. तो म्हणतो कदाचित अशा प्रकारचा दोष तुम्ही आम्हावर द्याल, आम्ही जर झोपलेला असला तर तो दोष पण तुम्ही देणार नाही. कायिक वाचिक व मानसिक क्रियेचे नाम कर्म आहे आणि कर्मानुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो आणि लोकांतर प्राप्ती तर देहपातानंतर बहुत कालाने होते. आपण जे कर्मानुष्ठान करू त्या कर्मानुष्ठानाचा या ठिकाणी काय होणार, नाश, आणि तुम्हाला स्वर्गप्राप्ती किंवा नरकप्राप्ती बहुत कालाने होणार. तेथे विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही. त्या ठिकाणी हे केलेलं विहित कर्म किंवा निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली आहे का तुम्हाला स्वर्ग किंवा नरक प्राप्तीच्या वेळेला, का ते पूर्वीच केव्हा होऊन गेलेले आहेत, पूर्वकाली होऊन गेलेले आहेत. याकरिता कारणाच्या लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही. तेव्हा या शास्त्रवचनाला जर निष्फलता येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करा,
कारणाच्या लक्षणात जे तुम्ही सांगितलं ना अव्यवहित पूर्वक्षणी असतं ते कारण, तर या ठिकाणी अव्यवहित हा शब्द काढून टाका. कारण इथं काय करता होतं की आपल्याला सिद्ध करता येत नाही. इथं कर्म केलं आता इथं आणि त्याची बहुत कालाने काय झालं त्याचं फल प्राप्त झालं. आणि कर्माचा सिद्धांत आहे की नाही, केलेलं जे कर्म जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. मग ईश्वर जर आपल्याला कर्माचं फल देत असला तर याचाच अर्थ ते कर्म पूर्वकाली असलं पाहिजे. फक्त ते अव्यवहित पूर्वकाली असलं पाहिजे असं काही नाही. कारण जर तुम्ही म्हणले की अव्यवहित पूर्वकाली तेच कारण असं जर म्हटलं तर मग काय होईल, शास्त्रवचनाला निष्फलता येईल की नाही. स्वर्ग किंवा नरक जो प्राप्त होतो तो पाप पुण्यामुळे प्राप्त होतो. कायिक वाचिक आणि मानसिक कर्म क्रिया याचंच नाव काय आहे, कर्म. मग ते कर्म केलं कधी, आता 25 वर्षांनी देह पडल्यानंतर मिळालं फळ, त्यावेळेला हे अव्यवहित पूर्वक्षणी हे कर्म आहे का, ह्या कर्माचा तर आत्ताच नाश झाला. मग असं म्हणा शास्त्रवचनाला तर निष्फलता येऊ नये, ते सार्थ ठरलं पाहिजे. मग असं म्हणा कार्याच्या पूर्वी कार्याच्या पूर्वकाली केव्हा का होईना जे केलेलं असतं त्याला काय म्हणायचं, कारण. कार्याच्या पूर्वकाली जे असेल त्याला काय म्हणायचं, कारण. मग असं कारण आहे की नाही तुमचं 25 वर्षापूर्वी केलेलं कर्म, मग संगती पण लागेल की नाही. मग अव्यवहित पूर्वकाली म्हणलं तर मग मात्र सिद्ध होणार नाही. तेव्हा कारणाच्या लक्षणातला अव्यवहित हा शब्द काढून टाका, अंतराय रहित हा शब्द काढून टाका आणि कार्याच्या पूर्वकाली जे असतं ते कारण असं म्हटलं की शास्त्रवचनाला विरोध येणार नाही. असं काय आहे, शंका आहे की नाही. पण तो म्हणतो पण ही शंका बरोबर नाही. कारण असे लक्षण मानले तर नष्टदंड व मृतकुलाल यापासूनही घट झाला पाहिजे. आता तो म्हणतो हे तुम्ही म्हणता खरं, परंतु हे तुमचं म्हणणं जर मानलं आम्ही आणि तुमचंच लक्षण केलं, कारणाचं लक्षण काय केलं, पूर्वकाली असतं ते कारण. अव्यवहित पूर्वक्षणी म्हणजे अंतराय रहित म्हणजे त्या कार्योत्पत्तीच्या पूर्वीचा अंत्यक्षण त्याला म्हणतात अव्यवहित पूर्वकाल. असं तुम्ही हा शब्द जर आम्ही काढून टाकला तर पुन्हा आणखी अडचण येईल. दुसरी अडचण अशी येईल की ती कारण ते सांगतात, जर एखादा नष्ट दंड आहे म्हणजे दंड आहे, कुलाल जेव्हा कुलाल म्हणजे कुंभार जेव्हा घट निर्माण करतो त्यावेळेला त्याच्याबरोबर त्या चक्राला गती देण्यासाठी दंड असतो की नाही. समजा त्याचा दंड मोडला आणि तो जो कुंभार आहे तो कुंभार आता मरण पावला, तर कुंभार पण लागतो की नाही घट निर्मितीसाठी, दंड पण लागतो. बरं दंड कारण नाही का, घट निर्माण करण्याला दंड पण कारण आहे आणि कुलाल पण कारण आहे. पण आता तुम्ही काय आम्हाला सांगता अव्यवहित पूर्वक्षणी तुम्ही काढून टाका. मग घट निर्माण होण्याच्या अव्यवहित म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वीचा अंतिम क्षण, त्या क्षणी कारण जे असतं त्याला काय म्हणतात, कारण. पण आता तुमच्याप्रमाणे आम्ही व्याख्या बदलली, कोणी सिद्धांत्यानी, की जे पूर्वकाली असतं ते कारण, अव्यवहित पूर्वकाली असतं ते कारण असं लक्षण आम्ही केलं नाही, बदलून टाकलं. तर आता असं होईल की समजा एखाद्याचा दंड मोडला आणि कुंभारही मेला आणि नंतर घट निर्माण झाला, बरोबर आहे, घट निर्माण झाला तर कशामुळं घट कोणी निर्माण केला, म्हणे कुंभाराने केला. पण मेला कुंभार तर 10 वर्षापूर्वी मेला आणि दंड 10 वर्षापूर्वी तुटला, पण कारण आहे का नाही तो, कधी का होईना तो कारण आहे की नाही. मग पूर्वकाली तो होता का नाही, पूर्वकाली दंडही होता, पूर्वकाली कुलाल होता. आता नशेना जाईना तरी सुद्धा काय व्हायला पाहिजे, घट उत्पन्न व्हायला पाहिजे. तेव्हा अव्यवहित पूर्वकाली हा शब्द जर काढून टाकला आणि केवळ पूर्वकाली एवढाच शब्द ठेवला तर आणखी असं होईल का नाही, नष्टदंड व्यवहारात व्हायला पाहिजे. नष्टदंड किंवा मृत कुलाल मेलेला कुंभार याच्यापासूनही घट उत्पन्न व्हायला लागेल. मग तुम्हीच सांगा बरं, आता अव्यवहित पूर्वक्षणी महत्त्वाचा शब्द आहे का नाही, तर नुसतं पूर्वक्षणी पूर्वकाली एवढा शब्द बरोबर आहे का, अव्यवहित पूर्वकाली, अव्यवहित पूर्वकाली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.